उपवासाला साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत असे मिरची वडे. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यातल्या बिया मात्र काढून घ्यायच्या. 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, पाव चमचा मीठ, पाव चमचा लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला. आता हा मसाला मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 मध्यम आकाराचे शिजवलेले बटाटे घेतले, ते चांगले स्मॅश करून घ्यायचे. यामध्ये पाव कप शेंगदाण्याचा कूट घालायचा. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. अर्धा चमचा मीठ घालायचा, अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. यामध्ये 2 कप भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. तुम्ही यापासूनच वडेसुद्धा बनवू शकता, पण हे चविष्ट मिरची वडे जरूर ट्राय करा. आता हातावर हे मिश्रण घेऊन त्यामध्ये आपण मसाला भरून ठेवलेली ही हिरवी मिरची घालून घ्यायची आणि व्यवस्थित सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत. नाहीतर वडा तेलामध्ये फुटेल. म्हणूनच हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने या सगळ्या मिरच्या तयार करून घेतल्या. आता या मिरच्याच्या वडे तयार झाले आहेत, पण लगेचच तळूनही घेऊया. त्यासाठी तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि वडे तळून घ्यायचे. बरं, मिरची वडे तळताना तेल फार कडकडीत गरम करू नका, नाहीतर आतून ते कच्चे राहतील आणि वरतूनच तळले जातील. छान सोनेरी रंग येईपर्यंत सगळ्या बाजूने तळून घेतले की खाण्यासाठी तयार आहे गरमागरम कुरकुरीत असे मिरचीचे वडे. उपवासाला तेच साबुदाणे वडे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा.